संभाळ नको नको हे संसार देवा मला नको नको हा संसार हे विठ्ठला नको नको हा संसार तुझ्या नामाने लागली गोडी तुझ्या नामाने लागली गोडी तर माझा संभाळ नको नको हे संसार हे देवा मला तुझ्या नामाची लागली गोडी मला तुझ्या नामाची देवा लागली गोडी मला कर माझा संभाळ नको नको हे संसार हे देवा मला नको नको हा संसार हे विठ्ठला नको नको रे संसार नामाची लागली गोडी तुझ्या नामाची लागली गोडी कर माझा संभाळ नको नको हे संसार हे देवा मला नको नको हे विठ्ठला तर काय सांगितलेलं आहे बरं का जन्माला एकटा येतो आणि एकटाच जातो पण हा सगळा मायाचा बाजार लावलेला आहे हे माझं ते माझं ते माझं पण शेवटी सगळं सोडून एकटाच जातो पण काय असतं जसं ते वयाच्या लोटत येत त्या टायमाला त्याला त्या संसारात मधलं कळतं पण तो संसार कसा करतो रात न दिवस कष्ट करावे रात न दिवस कष्ट करावे कष्ट करून धन मिळवावे काय पण पडला रात ना दिवस कष्ट करावे रात ना दिवस कष्ट करावे कष्ट करून धन मिळवावे घेऊन येतो त्या टायमाला त्या मनुष्याचा आत्मा त्याच्या घरामध्ये असतो कारण का त्यांनी जर संसारामध्ये पाय टाकल्यापासून काय काय केलेलं असतं काय कमावून ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये त्याचा जीव गुंतलेला असतो म्हणून तो मनुष्य आपल्यामधून 3 दिवस तर जातच नाही बरं का म्हणतात 13वा 15वा झाल्याच्या नंतर जात पण नाही 3 दिवस हा म्हणून या गीतामध्ये काय सांगितलेलं आहे रात ना दिवस कष्ट करावे रात ना दिवस कष्ट करावे कष्ट करून धन मिळवावे नको नको हे संसार हे देवा मला नको नको हा संसार हे देवा मला नको नको रे संसार तुझ्या नामाची लागली गोडी तुझ्या नामाची देवा लागली गोडी तर माझा संभाळ नको नको
आए गणगोत सारे विसरून जातो का जातो बघा भावामध्ये पण कसं आहे बरं का एखादा भावाचा नशिबी शाळा शिकल्याच्या नंतर तो साहेब होतो पण एखाद्या भावाच्या नशिबी काय असतं तो तुकार पोरात फिरणार आणि तो तुकारच होणार मग तो गरीब त्याचं लग्न जरी करून दिलं तरी तो गरीब राहणार जो शाळा शिकलाय तो साहेब होणार का पण तो साहेब कसा होतो त्याच्या बायका मुलं म्हणणार की ते भाऊ तुझा गरीब आहे त्याला ओळख द्यायची नाही पण हे असं नाही बर का एकच्या रक्तमासामधले असतात पण या बाहेरच्या बाया येऊन शनी त्यांच्या संसारामध्ये त्यांच्या घरामध्ये सगळा नाश करतात हे करायचं नाही बर का जर तो भाऊ जर गरीब असेल आपण त्याला सावरून घेतलं पाहिजे म्हणून या गीतामध्ये काय सांगितलेलं आहे ए गणगोत सारे विसरून जातो ए गणगोत सारे विसरून जातो स्वतः पुरता गर्व करीतो गर्व का करीत आहे कारण का त्याच्याकडे पैसा आहे पण तो पैसा आपल्या बरोबर येतो का नाही किती हे कमवा तुम्ही शेवटी आपल्याला इथं सोडून जायचं आहे पण आपले माणूस ते हे सोडू नका म्हणून या गीतामध्ये काय सांगितलेलं आहे तर शब्दाला लक्षात असावं ए गणगोत सारे विसरून जातो गणगोत सारे विसरून जातो स्वतः पुरता गर्व करीतो मरणाचा वेळी जवळ नसावा कोणी मरणाचा वेळी जवळ नसावा कोणी चोराचा बाजार नको नको हे संसार हे देवा मला नको नको रे संसार हे देवा मला नको नको हा संसार तुझ्या नामाचे लागल गोडे तुझ्या नामाचे देवा लागल गोडे मला तर माझा संभार नको नको हे संसार हे देवा मला तुझ्या नामाचे लागले गोडे तुझ्या नामाचे देवा लागले गोडे मला तर माझा संभार नको नको हे संसार हे देवा मला नको नको हा संसार हे देवा मला नको नको हे संसार देवा मला एक चरण राहिले लागले गोडे मला तर माझा संभार नको नको कुणाचे भाव कुणाच्या बहिणी कुणाचे भाव कुणाच्या बहिणी हा माया जाळ लावलेला आहे बरं का कुणी कुणाशी जात नाही कुणी कुणासाठी येत नाही
फक्त हा मायाचा बाजार केलेला आहे या परमेश्वराने. तसा एकटा येतो आणि तसाच एकटा जातो. म्हणून या गीतामध्ये सांगितलेलं आहे, हे कुणाचे भाव कुणाच्या बहिणी, कुणाचे भाव कुणाच्या बहिणी, कुणाच्या बायका कुणाची पोर. उचलायचं. कुणाच्या बायका कुणाचे पोरे, कुणाचे भाव कुणाच्या बहिणी, कुणाचे भाव कुणाच्या बहिणी, कुणाच्या बायका कुणाचे पोरे.